आणि मध्ये थोडंसं खणल्याच्या नंतर एक तेजपुंज महात्मा सापडला. पाहिलं जटा पिंगट झालेल्या, बघितलं कोण? गरुडध्वज जी पुत्रवंत. आशीर्वाद दिला. हे कुलता एक मुलगा वैभवराजे पुत्रवंत व्हा म्हणल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरुदेव पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मुलगा होता, मागच्या महिन्यात त्याचा अंत्यविधी झाला. सर्पदंशानं मृत्यू पावला. अरे आणि माझा शब्द खोटा होईल? मारुतीरायाचा उपासक आहे मी, मारुतीरायाचा उपासक आहे. त्या साधूची ताकद आहे का? मारुतीरायाच्या नित्य दर्शनाचा नियम आणि सांगितलं हनुमंतराय तुम्ही जेवढं ब्रह्मचर्य पालन केलं तेवढं जरी नाही करता आलं तर विश्वातल्या एकाही स्त्रीचा पदर अंगाला लागू देणार नाही, कपडा अंगाला लागू देणार नाही. इतकी निष्ठा नाना त्या साधूची. आणि देवदर्शनाला जाता जाता एका स्त्रीचा पदर लागला आणि संकल्प केला अख्खं जीवन आता नुसती तपश्चर्या करायची. मातुड्याचं वारूळ झालं होता होता ते बुजून गेलं. पुराण सांगते मी नाही. एवढी साधना ती फळाला आली. अरे त्या मारुतीरायाचा कृपा प्रसाद लाभलेला मी व्यक्ती आहे, जी याचा अंबर स्पर्शिला काय. एक पुराण सांगते, एक पुराण वाचा कधी कधी योग आला तर. अंबर म्हणजे वस्त्र, काया म्हणजे शरीर. त्यागिली धरा जयाने. धरा म्हणजे पृथ्वीवर वरी फिरणं त्यागून दिलं आणि तपाच्या साधनेला बसला. पुत्रवंत हो असं म्हणावा. अरे कुठं केलती अंत्यविधी? बाजूला रौद्री नावाच्या देवीच्या पुढे मशानभूमी आहे, तिथं गेले. तिथली मुठभर माती घेतली आणि काय साधना मारुतीरायाचं चिंतन केलं आणि त्याच्यातून पुत्र जीवविला. गरुडध्वजाचा पुत्र, गरुडध्वजाचा. अष्टम स्तबकामध्ये वाचा, 8व्या क्रमांकाचं स्तबक आहे, त्याच्यात वाचा. तुम्हाला हा कथा प्रसंग ऐका येईल. परीक्षितीची जीवन उत्क्रमण क्रिया आणि हा प्रसंग त्याच्यासोबत आलेला आहे. इतकी मोठी शक्ती. कल्पना करा, मारुतीरायाचा कृपा प्रसाद असलेला एक व्यक्ती, गरुडध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र जाळलेला उठून बसू शकतोय. ही मारुतीरायाच्या भक्तात इतकी ताकद आहे. तर मारुतीरायात किती ताकद असेल? काय मोठी शक्ती आहे मारुतीराय. ज्यांचा कृपा पात्र असणारा सुजान नावाचा भट, त्याने गरुडध्वजाचा पुत्र जिवंत करावा. ही मारुतीरायाच्या भक्तात ताकद आहे. मारुतीराय किती मोठे असतील. एक मुद्दा सांगतो, आपला वेळही संपतो तेवढ्या वेळात. प्रभू रामचंद्र कुंभकर्णासोबत युद्ध करू लागले आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके प्रभू रामचंद्र जर्जर झाले. खर तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रांनी ती फेटाळली, ती ताडण केली, ती लोटली. पण विजा झाल्या अंगाला, थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला. पण प्रभू रामचंद्रांनी जेवढी अस्त्र शस्त्र टाकली, उदबत्तीची काडी टोचले इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही. त्याला घाम नाही, तो दमला नाही, त्याचा श्वासोश्वास रोखला नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, आतापर्यंत इथे चाललेल्या या समुद्राच्या तीरावरच्या युद्धावर आपण अमाप प्रयत्न करून कितीतरी राक्षस मारली, हे बेट चाल दमत पण नाही. काय मदोन्मस्त आहे, मस्ताडलेलं आहे.
काय भयावह शक्ती, किती भयंकर भीषण शक्ती याच्यात, काय ताकद आहे याच्याकडे, हे बेटा ऐकत नाही आपल्याला. थकले प्रभू रामचंद्र. आणि युद्ध त्या दिवशी सूर्यास्ताला जायच्या वेळेला युद्धाला पूर्णविराम असतो. अशा वेळेला भगवंताला वाटलं आजच्या तिथीला, आजच्या दिवशी आपण सूर्यवंशात असताना सूर्याच्या प्रकाशाच्या सानिध्यात आपल्याला हार पत्करावं लागती. याचं दुःख पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला झालं. दुःख ठराविक जागेवर सांगता येते. तुम्हाला लय नाद असतो कुठेही दुःख सांगायचा. नका सांग जाऊ, काय फायदा नसतो. ज्या बाईला कवडीची अक्कल नाही तिच्यापाशी काऊन तुम्ही पसाभर पाणी डोळ्याचं गाळीता. तितकं जर महादेवापाशी गाळलं, तितकं पांडुरंगापाशी गाळलं, जगदंबेपाशी गाळलं, फोटो एखा तुळशीपाशी डोळ्यातलं पाणी गाळलं तर त्या प्रसन्न होत्या. ह्या येडपट बाईला दुःख सांगून, काही एक बाई एक सून अशा बाईला दुःख सांगून लागली, बाई काकू मै सासू मला लयच त्रास द्याली बाई, कसं जगावं कळणं. आणि तिला सांगायली हिनं तिन्ही सुना फुकून द्याल त्या. जिनं जित्या तिन्ही सुना फुकून दिल्या, तू कशाला सांगायली मंजुळा तिला, पाप लागन तुला. विनोद नाही. माझं मत आहे दुःख त्या व्यक्तीला सांगा जो आपलं दुःख निवारण. देवा सांगू सुख दुःख सुख दुःख. एक तर देवापुढे सांगायचं, एक तर संतांपुढे सांगायचं. आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, त्यानं नाही दुःख निवारण केलं तरी त्याला सांगा, त्यानं आपलं दुःख दुसऱ्याला पेरून सांगू नये. म्हणून एक मन आहे, रडून ऐकत येत आणि हसून सांगत येत. अशा नालायकाला माणसांनी सुद्धा दुःख सांगू नये. आणि अशा नालायक बाईला तुम्ही सुद्धा दुःख सांगायचं नाही. आपल्या दुःखाचे पंचनामा सर्वत्र चर्चा करत त्या अशा बाईला काय सांगायचं. ती तुमच्यापासलं दुःख रडून ऐकतीन, शेजारणीला सांगती बरं झालं, हिचे सुनानं दात पाडायला पाहिजे होते. किती अवघड काम. अशांना सांगायचं नाही. विटेवरच्या मालकाला दुःख आहे, प्रभू रामचंद्रांना दुःख आहे. ते दुःख शेवटच्या टप्प्यात सांगितलं इथं बसलेल्या मालकाला. मारुतीरायल दुःख सांगितलं, पवनसुता ए हनुमंता, जी मालक, जी 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 जी, शेवटचा पुरावा जी. अरे कुंभकर्ण मला वाचू देत नाही रे, वाचू देत नाही कुंभकर्ण, जगू देत नाही मला. मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, भगवान आमच्या सारखे तुमच्या पाठीमाग असल्यावर कुंभकर्णाची काय मायवेली तुम्हाला त्रास द्यायची. तितके बळकट लोक माग पाहिजे बर का. इतके इमानदार माणसं मोठ्या पुढाऱ्याच्या माग असले की त्याला अडचणच नाही. आणि फुटके दुरनं वरण टाकलं, चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, म्हणजे कोरडीत चपाती खाला. अशी फुटके दुरनं ज्याच्या माग आहेत का त्या पुढाऱ्याचं काय खरं नसतंय. म्हणून त्यानं फुटके दुरनं संगट वाचत नाही, दिसला की उचलून फेकायचा फुटका दुरण. वागीकर दादा ऐका तिथूनच. तेव्हा पळसाचा असू कशाचा असू दुरण, पण फुटका नसला पाहिजे.
वरण टाकलं, चपातीची वाढ येऊस तरच भातातून वरण पतरवाळी फोडून खाली, ते दुरण कामाचं नाही. निष्ठावंत लोक पाहिजे. मारुतीरायन सांगितलं मी पाठीमाग आणि चिरंजीव आहे, काय कोणाची मायवेली मला मारायची, आणि जर तुम्हाला मृत्यू त्या दिवशी येईल, आधी पठ्ठ्या मरेल, आधी पठ्ठ्या मरेल मग तुम्हाला मृत्यू. काय निष्ठा हो लोकांची आहे, काय श्रद्धा या लोकांची. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता गप्पा तुझ्या गोड वाटायल्यात रे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. मालकाचा पुरावा एक आहे, रामा गड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. भगवान प्रभू रामचंद्राची मारुतीरायला आवड होती, फार आवड. म्हणून तुझ्या श्रद्धेच्या प्रेमाचे हे चुटके, ह्या गप्पा मला गोड वाटतात, पण ते मारतं रे मला, मी वाचत नाही. सर्व अंग स्वेदे भिजिले, स्वेद म्हणजे घाम, सगळं अंग घामाने भिजलंय, आणि तू काय गप्पा मारतो. ऐका म्हणे प्रभू, किती वेळ बाजू आहे अस्तमानाला, तास सवा तास, थोडस दम धरा म्हणे, मी पाहतो त्याची सोय. आणि मग इथे बसलेले मालक, हे मालक एका बाईकडे गेले, जाऊनही संन्याशानं बाईकडं, पण गेले एका बाईकडं. ती बाई होती सटवी. सटवी कोण असते माहिती का, बायकांना माहीत असतंय सटवी. पाचवीच्या दिवशी सटवीचे चित्र काढीत असते, हळद कालितेत, आणि एका सटवीचे वरी पाय, एका सटवीचं खाली डोसकं, असे चित्र काढतात का नाही. मी काय बाळातीन झालो नाही, पण मला वाचून सांगायचा नाद आहे. विठाला विठाला मारुतीराय एका स्त्रीकडे गेले, शेवटचा पुरावा. सटवीकडे गेले, 7 सटव्या येतात. बायकांना माहित असा 2-3 सटव्यांची नाव. आपण एखाद्या नालायकपणा केल्यावर तिला म्हणते काय त्या सटवीच्या नादी लागले, यायला सटव्या नसतात म्हणे, सटव्या त्या असतात. माणसाचं भविष्य लिहिणारी सटवी साहेब, राक्षसाचं भविष्य लिहिणारी सटवी. मारुतीराय त्या सटवीकडे गेले की ती राक्षसाचं भविष्य लिहित होती. काय त्यांचा महिमा सांगतोय, शेवटचा पुरावा. दर्शन घेतलं तिचं, गरज किती खाली वाकवते पहा माणसाला. मारुतीराय विश्वातला 1 नंबरचा महात्मा, 1 नंबरचा महात्मा. मगाशी तुम्हाला एक वर्णन ऐकलं ना तुम्ही गरुड ध्वजाचं. मारुतीरायाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला दर्शन घेता घेता पदर लागला एका बाईचा, तर त्यानं खड्ड्यात तपश्चर्या केली. खड्ड्यात पदर लागला, तर ज्यानं लग्न नाही केलं त्याला साबणाची आडोटाईच कशी पाहता येईल. त्या बायकायला तर कपडेच नसते. माझ्याकडे काही मोठा मोबाईल नाही, पण कोणाच्या घरी लवकर गेल्यावर टी व्ही पाहायला भेटती ना, ते तिथं त्या ॲडव्हर्टाईज पाहायला भेटतात. किती घाण येते लक्षात घ्या बरं. नुसता तो पदराचा स्पर्श झाला तर खड्ड्यात तपश्चर्या. तर मारुतीराय किती टोकाचे असतील. पण एका सटवीचं दर्शन घेतलंय, दर 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 घाम आला त्या सटवीला. तिला घाम येण्याचं कारण एकमेव होतं साहेब, सटवी ज्याच्या भाकरी खात होती त्या मालकाचं नाव होतं रावण, जगातला 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबारायन ज्याच्या संपत्तीचं वर्णन केलं 1, आणि दुसरी गोष्ट 6 गुंडातला 1 नंबरचा गुंड
रावणासारखा गुंड कोणीच नव्हता. 6च गुंड वाचण्यात आले माझ्या, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण होता. श्रीमंतीच्या बाबतीत पाषाण परीस भूमी जाबुनंद, वंशाचा संबंध धातयाचा डायरेक्ट ब्रह्मदेवाशी संबंध होता. दुसरी श्रीमंती सांगू का साध्या भाषेत? रावणाच्या पूर्वेकडचं कंपाऊंड, गावकोस कळणार नाही, कंपाऊंड सांगतो. हे कंपाऊंड भांबळे साहेब त्याच्यातला 1.5 फूट कोपरा जर कोरला तर 35 बारे आमदार होता येते. गळ्यात शपथ, मी काय खोटं सांगत नाही. मला सगळं राजकारण कळतंय, फक्त पडायचं नाही. कारण सांगतो, 269 किलोमीटर लांबीचं भिताड. मी काय गांजावडीत नाही, मी वाचून सांगतोय. आतापर्यंत एकही गोष्ट पुराणातली कोणाचं ऐकून सांगत नाही. ऐकिलं 6च लोकांचं, त्याच्यापैकी माधव महाराज मगर सुरजखेडकर. विठाला विठाला. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद. तर 4.5 फूट रुंद आणि 11.5 फूट उंच, तितकाच जर 1.5 फुटाचा कोपरा काढला तर एकाही माणसाला रुपड्या द्यायचा नाही, तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नेकलेस द्यायचा. त्यानं किती येड्यावानी करू द्या, ती अशी शेंडीत पिळी ती मुकाट्या बास. हळदीच्या अंगापासून आले तर फुटका मनी केला नाहीस, त्या बुवानं नेकलेस द्याला. हे बटन दाब, दाब हे बटन दाब. कशा हसत्यात बघा. मी हे रामायणातलं सांगायलो, द्वारकाबाई, सखूबाई, वत्साबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, आताच नाही सांगायलो. इतका मोठा श्रीमंत रावण साहेब, आणि तेवढ्या मोठ्या श्रीमंत रावणा सटवीला घाम का आला मारुतीरायन पाय पडल्या की एवढा मोठा श्रीमंत रावण, पण त्याच्या दाढीन मिशा इथं बसलेल्या मालकानं जाळल्या. हनुमंत महाबली, दाढी रावणाची जाळी. एक पुन्हा एक पुरावा आहे. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य मने तुका. देहूतले मालक म्हणतात त्या नालायकाची नगरी जाळून टाकली. ती ताकद मारुतीरायाची, ती सटवी थरथर थरथर घामाला मार्गदर्शन घेते. काय काम, काही नाही बाई. एक बोलू का? रावणाचं भविष्य तूच लिहिलंस का? हो म्हणे, मीच लिहिलं, मीच लिहिलं, मीच लिहिलं. काही माणसं प्रारब्धाला मानित नाहीत. एक जण म्हणला मी नशिबाला मानित नाही. तुमच्यातलं उदाहरण सांगतो राजकारणातलं. अंगावर घ्यायचं नाही बरं. मी परिसरात कशामुळं भेटतो? जग शक्यतो परिसरात लय टाळीतो. लांबला गेल्यावर काय ताण नसते आपलं. एवढं एखाद्यानं म्हणावं मलाच टाच का हाणला काय, ते नाद नाही आपल्याला. आणि गरज बी नाही साहेब कोणाचे उकांडे उकरायची. पाईप द्यायलाय पंढरपुरातल्या मालकान बारीकसा पैशाचा, त्याच्यामुळं कशाला इचकायचं कोणाचा आगाव. पण पुरावा मांडतो तुमच्या पुढे. काही माणसं प्रारब्धाल मानित नाही. मूर्खपणाने प्रारब्धाल न मानणं. बरं ठीक आहे, शेतात काम केल्यावर पीक येते याबद्दल मान्य आहे. पण उद्या ज्वारी काढायला जायची म्हणून आज संध्याकाळी गाराचा पाऊस पडला. आता ज्वारी पिरली असं कळतच नाही, बोरी करते.
हे कोणाच्या हातात आहे? त्याच्या. आपलं प्रारब्ध गहन असलं की त्या काही गोष्टी होत नसतात. प्रारब्ध मानावंच लागतं. भविष्य सटवीनं रावणाचं लिहिलं. रावणाचे 2 भविष्य होते. रावणाला मारणार कोण? रावण राज्याधिष्ठित किती होईल? 19 प्रकरण आहेत आणि कुंभकर्णाचं 1 प्रकरण. तर रावणाला मारणार कोण आहे? सूर्यवंशातला राजा. कुंखात हात बुडिले. रावणानं आपल्या कपाळावर हाताशी चिटकिल्याबरोबर अक्षल शयवृद्धी रघुवंशानाम अजसुपुत्रेषु दशरथायाम दशरथो सर्व रामानाम तुम हस्ते न जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांनी थोडं लिहिले? हे भविष्य होतं. अहो, राम आपल्याला मारणार आहे हे रावणाला दशरथाच्या लग्नाच्या अगोदर कळालतं. म्हणून दशरथ राजाचं वऱ्हाड रावणानं समुद्रात बुडिलं. समुद्रात बुडिलं. पण नवरी वाचलीच. वाचलीत नवरी. झालेच राम आणि वाजिलाच रावण. प्रारब्ध आहे. मानित नाहीत माणसं. 2-4 पुस्तकं शिकल्याला म्हणला काय नशीब मानायचंय. एका जाग्यावर एका इलेक्शन मध्ये इकडचे 9 लोक आले आणि इकडचे 9 लोक आले. 18चं मतदान होतं. ते 18 मेंबर असतील ना. मग या एक गटातले 9 आले ह्या गटातले 9 आले. आता सभापती कोणाचा करायचा? रुपयाच्या हातात. असंच असतं ना साहेब. मग रुपया फेकला. दोन्ही इतके रगील होते. नशीब मानितच नाहीत म्हणले. आणि रुपया फेकल्यावर 1 जणाच्या नावानं पडला. कस काय? आणि नशीब मोठं पठ्याचं. हाणायला पाहिजे तुला आता. आता कस काय नशीब मानतो? मानावंच लागते. प्रारब्धाचे ललाटीचे लिहिले नपुषे काही केले. प्रारब्ध आहे. मला तुम्ही 2 कोटी दिले यरी म्हणालो बरं मी. हो. मी परभणी जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याला 1 रुपयाचा त्रास देत नाही. आणि कामं पडलं नाही ना. तुम्ही वाईट हेता असं नाही. चांगली माणसं आहेत. पण मला काम नाही पडलं. बायको एकच आहे. आणि कामाशी काम हे जमिनीतलं शेतीतलं भरपूर येतंय मला. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही. जे दिवशी उडन ते दिवशी पाहू. मग बघून घेऊ. हा मला 2 कोटी रुपये दिले. इथं आलतो. तुम्ही ते पैशाच विसरून गेले पटकन. तुम्हाला वाटलं गेल्यावर मागतं का? उदाहरणार्थ तुम्ही मला साहेब 2 कोटी रुपये दिले आणि माझं नशीब जर खोटं असेल, वाल्होरला जाताना जर अटॅक येऊन गिरगावकर जर मेला तर 2 कोटी काय करू तुमचे? म्हणून लक्षात घ्या सज्जनांनो, माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे आणि ते नशीब घडवायची ताकद या संत लोकात असते. हे कधी लक्षात ठेवा. भविष्य सटवीला विचारलं कुंभकर्णाचं भाकीत सांगशील? सांगितलं. ते 6 महिने झोपतोय, इतकं खातोय, असं. मारुतीराय म्हणले गर्दा इचकू नकोस, मुद्द्याचं सांग. तो कशानं मरतो? ती म्हणली बाई रावण आम्हाला भाकरी खालतून त्याच्या विरोधात कसं आगाऊच धंदा झाला ना. गाडीत त्याच्या बसायचं, मतदान तुम्हाला कसं काय हाणायचं? असं चुकीचं होणार नाही म्हणले रावण. मारुतीराय म्हणले मुकाट्यास सांग, मी काय बाई मारीत नाही, पण तू घर फुकून दिल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेव. तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळल्या, तुला फुकायला किती वेळ लागन? लोकडे ते मारुतीराय होते. मारुतीराय बाई लटलट हल्लीन म्हणली त्याला मरण एका गोष्टीने, पण मी कानात सांगते. मारुतीराय म्हणले तू जर संन्याशाच्या कानात बोललीस तर बाकीचे लोक म्हणते मारुतीरायच्या कानात एक बाई बोलत होती. माणसं लय आगाव येत ना. माणसं म्हणजे साहेब या आग्या मावळाच्या माश्या आहेत. आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपन आणलं का त्याला कांदा काढू देतात. धुपन गौरीचं त्याला कांदा काढू देतात आणि गण लावणार फिरणं की त्याला डसात्यात. तर तसे माणसं आहेत. काय चर्चा करतील त्याचा मेळच नाही ना. मारुतीराय म्हणले कानागिनात काय नाही, लिहून दे. ती म्हणली मला लिहिता येत नाही. मग भविष्य कसं लिहितीस? ते मारुतीराय आहेत ना, बुद्धिमत्तान वरिष्ठम. लिह म्हणे. लिहून दिली, चिठ्ठी वाचिली, आले वापस. 15-20 मिनिटं शिल्लक होते सूर्य मावळायला. काय त्यांचा महिमा सांगतोय. मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे उभे. बोलण्यात वेळ घालायचा नव्हता. मारुतीरायचा प्रभू रामचंद्राचा प्राण कंठाला आलता. इथं तात्काळ कुंभकर्ण प्रभू रामचंद्राचा शेवट करीत होता. तेवढ्या अवकाशात मारुतीराय पाठीमागे उभेत आणि मारुतीरायनं शेपटीला असं चोंभाळलं. शेपटी फार अधिकारी आहेत मारुतीरायची. आणि शेपटीला सांगितलं बाई
तू जाय आणि प्रभू रामचंद्राच्या काखेत अशा गुदगुल्या कर. तर शेपटी मारुती राहायला म्हणली, रात्रंदिवस तुम्ही ज्या देवाचं नाव घेता त्याची चेष्टा कशी करता येईल. मारुतीराय म्हणले त्याला वाचिण्यासाठी चेष्टा करायची. डॉक्टरनं एखादी जागा ऑपरेट केली म्हणजे चिरली, त्याचा काही दोष असतो का. त्याच्यातला आजार बाहेर काढण्यासाठी डॉक्टरनं ते ऑपरेशन केलंय, त्याचा काही विरोध थोडाच आहे. त्याला काही द्वेष म्हणत असतात का, त्याला म्हणतात का डॉक्टरनं मोहपोट कापलं. अरे ते कापल्यामुळेच वाचलास, मोठा गोळा निघला ना पोटात. तसं शेपटीला मारुतीरायनं सांगितलं, भगवान प्रभू रामचंद्राची चेष्टा करावी ही माझ्या रक्तात नाहीये, पण हे काम केल्याशिवाय मालक वाचत नाही, तुला गुदगुल्या करावं लागतात. आणि मग तिनं असं आधार गुदगुल्या केल्या. तिला वाटलं प्रभू रामचंद्रानं झटका दिला तर शेपूट तुटन, आणि शेपूट तुटली तर हे बिना शेपटीचं होईल. एकदा झालंय रामेश्वरला तो प्रसंग वेगळा. म्हणून ती शेपटी आधार असं करायची. प्रभू रामचंद्रानं 2-3 बारे असं, पण माग पाहत नव्हते ना. माग बघावं तर ते मारतय, युद्धात नियम असतात. मारुतीरायन तिला दटीलं, नीटखरनं गुदगुल्या. जास्त गुदगुल्या केल्याबरोबर प्रभू रामचंद्र संदिशी माग पाहिले. कोण आहे रे, कोण आहे म्हणून पाठीमाग पाहिलं की मारुतीराय दिसले. आणि भगवंतानं सांगितलं, हनुमंता तू एवढा विचित्रपणा करावा असं मला वाटत नव्हतं, तू असा विचित्र वागशील असं मला वाटत नव्हतं, शेवटी तुम्ही वानरच. मारुतीरायने सांगितलं, प्रभू आम्ही किती विचित्र आहेत हे नंतर ठरवा, पण एकदा तिकडं बघा बरं. वापस बघितलं तर साहेब कुंभकर्ण मरून पडला होता. आणि मग प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विचारलं, हनुमंता तू कसं मारलंस रे त्याला. गेल्या 4 दिवसापासून युद्ध करतोय ते बेट मरत नाही मला, आणि तू मारलंच कसं. तर मारुतीरायने सांगितलं, मी नाही मारलं, तुम्हीच मारलं. काय वेड्यासारखा बोलतो म्हणे, गुदगुल्या काय करतो मला, ते तिकडं मारतोस काय, आणि माझं मोठेपण काय गातो. ऐका ना म्हणे प्रभू, त्याला वरदान असं होतं, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नाही. सटवीचं वरदान होतं चौधरी साहेब, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. आणि सूर्यवंशातले लोक पाठ दाखीत नव्हते, गुदगुल्याच्या निमित्तानं वापस फिरले आणि पाठ बघितली, आणि मग कुंभकर्ण मारला गेला. शक्ती कोणाची सज्जनांनो, या मारुतीरायाची. म्हणून माऊली पहिल्या कडव्यात म्हणतात,
ताकद मारुतीरायांची. जर मारुतीराय त्या सटवीकडे गेले नसते तर कुंभकर्ण मृत्यू पावला नसता. हा महिमा आहे संतांचा, म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. 5 ते 10 मिनिटात पूर्ण विराम करू. या लोकात ताकद किती मोठी असती संतात. निळोबाराय तुकोबारायांचे निष्ठावंत भक्त खासदार साहेब, फार निष्ठावंत भक्त. निळोबारायांची तुकोबारायावर इतकी निष्ठा इतकी निष्ठा इतकी निष्ठा की त्यांनी पंढरपुरातल्या मालकाला एकदा वापस केलं. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. हे जगदानंद कंद जगतपतये, तुला आमंत्रण नाही, तू आलास कसा. देवाला म्हणाव, देवाला. त्याच वाक्यात एक वाक्य अभंगात, निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा. तू कलाचा धावा करीतस, तू कलाचा धावा करीतस. तू कलाचा धावा करीतस, तू कलाचा धावा संतांचा महिमा. 2 पुरावे बारीकशे देतो. एक आपल्या जिल्ह्यातला देतो आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला देतो. संताजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले साहेब. त्यांचा व्यवसाय होता घाण्यावर तेल काढणे साहेब. तेल व्यवसाय होता. माणसांनी व्यवसाय केला पाहिजे. मोठ्या महात्म्याचं उत्तर भारतातल्या एका संतांचं वाक्य, हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांदा. मिळेल त्या वेळात भजन करायचं. कापसाला, गव्हाला, ऊसाला, ज्वारीला शेतात काम करताना सोडून काम बंद करून जर भजन करीत असेल तर मूर्ख. काम संपल्यावर भजन करायचं. कामामध्ये काम काही मना राम राम. मालकाचा पुरावा आहे. हे काम करून भजन करायचं. नवऱ्याला डबा द्यायचा सोडून जर तुळशीला येडे घालीत असेल तर ती बाई चुडेलीन. नवऱ्याला जर डब्बा त्याला ऑफिसला जायचा असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल, व्यापार क्षेत्रातला असेल साहेब, किंवा भजने असेल, कीर्तनकार असेल, नवऱ्याला गडबडीत निघायचं, त्याला डब्बा द्यायचं सोडून ती म्हणली जरसं थांबा, नाही तर तिकडं डबरोट्या खा, मी तुळशील पाणी घालायले. तू तुळशील पाणी नाही घातलंस, तू यातून शेपुडीत काही फरकच नाही. तुळशीला लुचलंच समजायचं. मी साध्या भाषेत सांगतो, त्याचा पुरावा आहे. भरतारे वचम भोक्तव्या यतम यत परमार्थो निपुण स्थितो कामिनी अजायम भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. मालकाच्या पोटाची व्यवस्था न करता जास्त तुळशीला येडे घालती ती आजा म्हणजे शेळी आहे.
मालकाचा पुरावा आहे. गिरगाव करम नैवम लिखितम, आपलं लिहिणं नाही. सगळ्यात मोठा परमार्थ, बाईनं आपल्या नवऱ्याची सेवा करायची. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडते का, तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. तुम्ही ऐकताल मो, तुमच्या जिल्ह्यातला आहे, तुम्ही ऐकताल, तुम्हाला नाही पटलं तरी ऐकताल, पण परमार्थातला विद्वान माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या कशाच्या आधारावर बोलतोस? आधारावाचो संप्रदायातल्या वक्त्याने पुराणाचा आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. गौ मासां भक्षन्ति पातकास्तितोयो अभद्रम उवाच वक्तव्यम पुराणम नैवम आश्रिताः. पुराण ज्याला मानित नाही त्या गप्पा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी बकबक कीर्तनात बोलायच्या नाही. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालते, इतकी ताकद आहे. आणि नित्य नियमानं जी पाया पडती तिची ताकद सांगू. काशीतले मालक भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक भगवान पांडुरंग परमात्मा नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडतात. तिची देवावरी सत्ता निष्ठा आहे. अशी निष्ठावंत पत्नी संताजी महाराजांची होती. संताजी महाराज गावी गेले, तेलाचा धंदा होता आणि तो तेलाचा धंदा थोडासा गावी गेल्यामुळं तो घाणा हाणायचं राहिले आणि लोकांचे वरवे होते, ते तेल द्यायचं राहिलं. साहेब मग लोक बोलू लागले. लोक बोलू लागल्यावर इतके घाण शब्दात खासदार साहेब लोक बोलले की त्या दारातल्या घाणा वढायच्या बैलाला सुद्धा वाघीकर दादा रडू आलं. बैलाला रडू आलं बैलाला. आणि मग काय करावं, पण आता त्या बैलाला कोणी सोडत नव्हतं आणि सोडलं त्या बैलाला घाण्याला झुपलं तर ते बैल घाणा ओढीत नव्हता. संतांचा अधिकार किती मोठा आहे. शेवटचा पुरावा ऐका. मी बंद करणार होतो पण तुम्ही आले म्हणून 10 मिनिटं पुढं सरकतो. पुतण्या आता महाराजांचा उद्योग केला पाहिजे माणसाने. आपल्या वाट्याला जे येईल ते उद्योग करायचा. शेती असेल, व्यापार असेल, काय असेल. देवानं राजकारणाचा पिंड घडवला असेल तर राजकारण करायचं. तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षेत्रात सेवा करता येते. एखाद्या वेळेस तुम्हाला कीर्तनात यायला वेळ नाही भेटला ना तर दुःख मानी जाऊ नका. राजकारणी माणसानं जनतेचं काम करायचं. जनतेची सेवा तुम्हाला घडली की 1 कोटी पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. इतकी मोठी ताकद आहे. अहो डॉक्टरनं पेशंट तपासायचा. पेशंट तपासून त्याला सुखरूप घरी डॉक्टरनं घरी पाठिलं की काशीच्या वाऱ्या 100 आणि पंढरपुरातल्या वाऱ्या 100 केल्याचं पुण्य. तुमच्या राजकीय क्षेत्रात कोणी खासदार, कोणी आमदार, कोणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, काय पद असतील ते असो, ह्या कार्यकारिणीत एखाद्या जागेवर बोर पाडा आणि त्या बोरचं पाणी गोड असेल आणि गाव पेत असेल तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. त्याचे पुरावे आहेत 5-6, पण वेळ फार झाला याच्याकरता असू द्या. पुरावे आहेत मालकांचे तुकोबा राहायच्या. अहो खूप मोठे पुरावे आहेत. तुम्ही काल अमरनाथला गेलते ना, येताना हेलिकॉप्टर बंद पडलं तर त्या याच्यात बसून आले. म्हणलं तुम्हाला तिकीट दुप्पट घेतलं असं. हो मी गेलो एकदा, मग 82 किलो वजन. ते म्हणले तुम्हाला तिकीट आगाव. तर ते म्हणले खरंच माझ्याकडून मी 3000 आगाव घेतले. मग बी 82 किलो आहे. मी रोज बाहेरचं खातो, कसं कमी वजन होईल. विठाला विठाला. काही काही परमार्थ इतके गोड आहेत पण आपण ते करीत नाहीत. मोल देवनिया धाडी वाराणसी. एक साध्या भाषेत सांगतो, एखाद्याला जर काशीला जाल भेटलं नसल आणि आपण त्याला 1500 रुपये दिले आणि त्याला काशीला धाडलं, मेला आला अर्ध पुण्य.
तिकडं मेला तरी आपल्याला अर्ध पुण्य, वापस आला तरी अर्ध पुण्य. इतकी परमार्थात ताकद आहे, फार मोठी सेवा आहे. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थी जर घडवले, नाही पंढरपूरला काशील जाल भेटलं, तर त्यानं विद्यार्थ्याला इमानदारीनं शिकलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला पण प्राप्त होते. इतकी मोठी सेवेत ताकद आहे. पण ह्या लय गोष्टी सोप्या करायचं सोडून अवघडात जात्या. मला असं वाटतंय, पोराची माय जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं हरिपाठ बंद करून नातवाचा डबा भरून द्यावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याच्या बुटाचे बंध नसतील तर बंध होऊन द्यावा, पेन्सिल पडली असेल तर ती पेन्सिल द्यावा. पण सून स्वयंपाक करते म्हणून ही मुदाम तुळशीला आगाव येडे घाली ती आणि त्याची पेन्सिल घरी विसरती. आणि ते दिवशी त्याचा घटक चाचणीचा पेपर होता, ते तसंच आलं बोंबलत. आणि मग ती म्हातारपणी म्हणली, बाई आमचा नातू लयच आगाव निघला. म्हणलो, तू या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे, तो शाळात जाताना तू हरिपाठ म्हणत होतीस. काम चुकलंच नाही पाहिजे. ज्या त्या वेळेला विश्वाच्या मालकानं आपल्याला कामाकरता पाठिले. महाराज उग म्हणले का मडे झाकून या करती पेरणी, वेळे होते काय अधिकार होता त्यांचा, कामाला महत्व दिलं पाहिजे. सावता महाराजांचं चरित्र वाचा, लक्षात येईल. शेतातल्या सगळ्या पिकाला देव मानलं, ही आपली अवस्था आहे. बाई इतकी निष्ठावंत होती, बाईच्या डोळ्यातून पाणी आलं. पुतण्याला सांगितलं, लोक शिव्या देतात रे. बैल झुपला, बैल झुपल्यावर बैल चलत नव्हता, त्यानं बैलाला मारलं. वेगळाच सांगतो, 2 उदाहरणं द्यायची बारीक बारीक. बैलाला खूप मारलं, पाठ फुटूस तर मारलं खासदार साहेब, पण बैल चालला नाही. शेवटी संताजी महाराज जगनाडे घरी आले आणि बैलाची पाठ पाहिली तर पाठ फुटलेली होती, रक्त निघत होतं, माशा बसत होत्या. धोतर फाडलं, पाठीला बांधलं आणि घाणा झुपायचा तर घाणा सोडून द्याला. नको म्हणले, बैलाची पाठ पिळणार, रक्त निघणार. तर बैलानं जीभ बाहेर काढीन संताजी महाराजाच्या पायाचा अंगठा चाटीत होतं. संताजी महाराज तुकोबारायचे निष्ठावंत भक्त होते संताजी महाराज. म्हणून तुकोबाराय संताजी महाराज मृत्यू पावल्याच्या नंतर निसर्गाचा नियम मोडून एकदा खाली आलते. आम्हा झाले येणे एका तेलिया कारणी, ते प्रेत झाकण्यासाठी तुकोबाराय खाली आलते. इतकी निष्ठा होती. तुकोबारायच्या मंदिरातला दिवा संताजी महाराजामुळे जळत होता. शेवटच्या काळात तुकोबारायची परिस्थिती नाजूक झाली, त्यावेळेला त्यांच्या घरातली फोडणी संताजी महाराजाच्या तेलामुळे चालत होती. म्हणून संताजी महाराजांचं बैलाचं नाव होतं सखा. नाव किती गोड होतं बघा, सखा नाव. तुकोबारायच्या आणि संताजी महाराजातलं सख्यत्व जर कोणी जुळीला असेल तर सखा नावाच्या बैलानं जुळील. तर याच्याकरता त्याचं नाव सखा सोबत होतं. सखा या शब्दाचा अर्थ मित्र. आणि त्या बैलानं जिभेनं अंगठा चाटला आणि बैल रडत होता. त्या सांकेतिक डोळ्यातल्या पाण्याचा अनुवाद लक्षात आला की बैलाला दुःख झालतं, आपल्या मालकिनीला शिव्या द्यायला त्या गावातल्या माणसानं. म्हणून बैल घाण्याला झोपला आणि तुकोबारायाने नुसता असा पाठीवर शेपटीपाशी हात टेकल्याबरोबर बैल चलू लागला. पुतण्या धावत आला आणि सांगितलं, काका हा बैल तुम्ही न चल म्हणता चलतो आणि मी मारलं तरी चलत नाही, म्हणून हा बैल मला आवडत नाही. संताजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं खासदार साहेब. आणि संताजी महाराज पुतण्याला म्हणले, बाळ्या हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल पेंड चारल्यावर चलत नाही, हा बैलाला मक्का चारल्यावर चलत नाही, या बैलाला तुकोबारायचा अभंग ऐकल्यावर चलतो. दृष्टांत संपला. बैलाला परमार्थात आणण्याची ताकद संतात आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. पंचांगाचा वाद लागला एकदा. पंचांगाचा वाद कसा असतो माहिती आहे का? पंचांगाचा एकादशीचा वाद असतात ना काही. आता भागवत एकादशी, स्मार्त एकादशी, रमा एकादशी, आमकी एकादशी, कालची एकादशी होती, पुत्रदा एकादशी, अशा एकादशींची नावं येतं. तर द्वार्थी एकादशी आल्यावर भागवती एकादशी वारकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी धरावी, तिला पर्व काळ असतो असा शास्त्राचा निर्णय. पण भागवत नाही, स्मार्त नाही, एकादशी दोन पंचांगकर्त्यांचा वाद. करावं काय? मग हा वाद मिटण्यासाठी पंचांगकर्ते परभणीला उतरले, परभणीहून दैठण्याला गेले. ठाकूरबुवाच्या घरी दैठणा म्हणा, इकडं लोहगाव म्हणा, अशा ठिकाणी ते पोचले. त्यांना निरोप कळाला, एकादशीचा वाद मिटवणारी परभणी जिल्ह्यात माणसं आहेत. किती मोठं स्थान आहे आपल्याकडं बघा. वैकुंठवासी नामनिष्ठ रंगनाथ गुरुजी परभणीकर, काशीतले राजराजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घालत होते. राजेश्वर शास्त्री म्हणायला घंटा लागतो, घंटा. ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, जिभेचं टोक सुईच्या आणीसारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या गंगेचं पाणी थांबत होते. निधियाम निधिपदे सकला निसोदयने छंद दिसोदयने कादो निमजन कृत भय संग सुधा भय व्यालाक्षाति जायन्ते गिरिजा पतयने तन्नमाय यवशत मंगल भयो जना वृष्णिर सकल
मनसो भयो अधिकंचयति मासानां पुण्यफलाभय सकल स्थितो क्षत्र भयो यनि जायन्ते. गोड असे सुक्त म्हणणारा महात्मा रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घ्यायचे. एकदा यज्ञाची पूर्णाहुती होती आणि पूर्णाहुतीला विलंब जमत नाही आणि तूप संपलं घंगाळातलं, तर यज्ञकुंडाची इटकर उपसिली आणि असो सुक्त गायल्याबरोबर इटकरीचं लोणी ज्यांच्या वाणीत होते ते रंगनाथ गुरुजी. आणि ते रंगनाथ गुरुजी आपल्या परभणी जिल्ह्यातले, आपल्या परभणी जिल्ह्यातले. सज्जनांनो, किती मोठा जिल्हा आपला, किती मोठा जिल्हा. मोतीराम महाराज या जिल्ह्यातले, मारुतराव महाराज या जिल्ह्यातले, नामनिष्ठ मुक्त कैवल्य नथुराम बाबा या जिल्ह्यातले. किती मोठं नाविन्य आपल्याकडं, किती मोठा अधिकार, किती मोठा अधिकार. सांबादादा याच जिल्ह्यातले. सांबादादाचा एवढी मोठी परंपरा, एवढी मोठी परंपरा, हा आशीर्वाद अण्णासाहेब चौधरींना लागला. आणि अण्णासाहेब चौधरींनी केलेली पूजा, पांडुरंगाला देवघरात वाहिलेल्या मंजुळा पंढरपुरातल्या मालकाच्या पावलावर सापडत होत्या, पायावर सापडत होत्या. वालूरचे अण्णासाहेब चौधरी, पुरुषोत्तम महाराजांचे आजोबा. ही या जिल्ह्यातले लोक किती नाविन्यपूर्ण लोक, किती अधिकार. ते पंचांगकर्ते इथं गेले आणि म्हणले आम्हाला एकादशी विचारायची. झाडून काढणारं होतं ते म्हणलं मालक पूजा करते, त्याला बोलता येत नाही. आता ते म्हणले मग आम्हाला पर्वकाळ कसा साधता येईल, एकादशीचा ताण घेऊ नका, तुमच्याकडे शिदा काय. म्हणले शिदा आणल्या, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. डाळ घ्या इकडं, ती घोड्या पुढं टेकली. अरे ते म्हणले महाराजांना शिदा आणलाय, घोड्याला काय चारता, एकादशी हेच सांगताय म्हणले. ह्या घोड्यानं जर डाळ खाल्ली तर आजची दशमी, आणि डाळ नाही जर खाल्ली तर एकादशी. दोन्ही पंचांगकर्ते घोड्याच्या पाया पडून गेले. खासदार साहेब, ते घोडे परभणी जिल्ह्यातले ठाकूरबुवाचे घोडे होते. बांबळे साहेब ठाकूरबुवाचे घोडे. म्हणजे एकादशीचा वाद मिटवायची ताकद घोड्यात होती. या घोड्यावर या परभणी जिल्ह्यातल्या वारकऱ्यांचा आशीर्वाद होता. मग हे परभणी जिल्ह्यातले वारकरी जरी इतके टोकाचे, तर सर्व वारकऱ्यांचा वागीकर दादा बॉस आहेत. मारुतीराय बॉस, बॉस. मी सांगत नाही, पैठणचे मालक म्हणतात येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. एवढे मोठे अधिकारी मारुतीराय, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी विठोबार.